मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मेंदू वडे, ते पण वेगवेगळ्या 3 प्रकाराने करून दाखवणार आहे। चला मग रेसिपीला लागणारे साहित्य। मी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि पाणी टाकून याला 5 ते 6 तास भिजवून ठेवायचं आहे। मेथी घातल्याने आपले वडे जे आहेत ना खूप फ्लफी बनतात, खूप चांगले होतात आणि ते चवीला पण खूप छान लागतात। आता हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं। आपल्या इथे आता 5 ते 6 तास भिजून झालेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही। हे बघा, आपली डाळ खूप चांगली फुलून आलेली आहे। आता पाणी पूर्णपणे हे काढायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या कट करून घालायच्या आहेत। अर्धा इंच मी आलं घातलेलं आहे। हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। चालू बंद करून याला आपण वाटून घेणार आहोत। आपली डाळ ही आता वाटून घेतलेली आहे। हे बघा, पूर्ण ह्याला बारीक करून घ्यायची नाही, आपल्याला थोडीशी जाडसर अशी ठेवायची आहे आणि ते काढून घ्यायची आपल्या एका भांड्यामध्ये। एका चम्मचच्या साहाय्याने आपण ह्याला असं पेटून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली जी डाळीचे मिश्रण केलेले आहे ना ते थोडंसं हलकं होतं आणि आपले जे वडे आहेत ना खूप छान असे फुलून येतात, मऊ होतात। मिश्रण आपलं तर व्यवस्थित फेटून झालेलं आहे। हे बघा, आता हलकं झालेलं आहे आपलं हे मिश्रण। फेटून झालं आहे की नाही कसं कळेल आपल्याला? एका भांड्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे। हे बघा, एका वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये असं घालून बघायचं आहे। जर ते वरती तरंगत असेल ना तर आपलं हे बॅटर झालेलं आहे। याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घेतल्याने ना जे वडे होतात ना ते ऑइली होत नाहीत, तेलकट अजिबात होत नाहीत ते। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। इथे मी 7 ते 8 कढीपत्ता घेतलेला आहे। आपल्याला ह्याला बारीक करून घालायचं आहे, याच्यामध्ये तोडून बारीक करून याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आपल्याला। हे व्यवस्थित असं 2-3 मिनिटं असं फेटायचं आहे आणि आपल्याला करायला घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला ह्याने हाताच्या साहाय्याने असे गोल करून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि असं इथे होल करायचं आहे छोटासा आणि इथे असे हळूच सोडून द्यायचे। दुसरा पण मी ते दाखवते करून, ते असं हळूच होल करून आपल्याला इथे याला असं बॅटर सोडायचं आहे। हे बघा, एक साईडून आपले झालेले आहेत। आता हे थोडे आपण पलटी करून घ्यायचं आहे। हे बघा, आपले मेंदू वडे आता हे झालेले आहेत, आपल्याला काढून घ्यायचे आहेत। टिश्यू पेपरवरती आपल्याला याला काढून घ्यायचे आहे। तुम्हाला ही दुसरी पद्धतीने मी करायचे दाखवते। ही चहाची गाळणी आहे, त्या गाळणीने पण आपण सुंदर असे वडे करू शकतो। हे बघा, पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरून। तुम्हाला जर हाताने करायला भीती वाटत असेल ना तेलाची वगैरे, तर आपण ह्याला असं करू शकतो। ते बॅटर ठेवायचं आहे, असं व्यवस्थित याला प्लेन करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने आणि हळूच इथे होल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलात सोडायचं आहे। गाळणीच्या साहाय्याने केलं ना तर मेंदू वडे खूप परफेक्ट होतात आपले। आपला जो आकार असतो ना मेंदू वड्याचा तो एकदम परफेक्ट येतो याने।
गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायची आहे. बघा एका साईडून आपल्या आता ही झालेली आहे. तर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे. सुंदर याचा आकार आलेला आहे. आपण चाच्या गाळणीने व्यवस्थित आकार येतो. आता आपले हे झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी तुम्हाला वाटीच्या सहाय्याने करून दाखवते. अशी प्रकारची वाटी घ्यायची आपल्याला, अशी प्लेन वाटी, आणि त्यात थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बॅटर टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं. ह्या पद्धतीने पण तुम्ही केलं तरी चालेल. तुम्हाला कोणती पद्धत आवडते मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशा प्रकारे असं थोडं पाणी लावून होल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलात सोडायचं आहे. सहज आपले हे तेलात सोडले जातात. थोडंसं असं हलवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे दुसरेही करून झालेले आहे व्यवस्थित. हे बघा कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे. तुम्हाला मेंदू वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.